जनतेतला दिलखुलास माणूस अजित पवार, एक झंझावाती वादळ. आज अचानक विमान अपघातात शांत झालं. ही घटना हृदयाला चटका देऊन जाणारी आहे. अजितदादा नावाचं हे वादळ भल्या पहाटे उठायचं आणि शेतकऱ्याच्या बांधावर म्हणा, नाहीतर अगदी रस्त्यावर जाऊन जनतेच्या सेवेसाठी जाऊन थांबायचं. ह्या माणसामध्ये स्पष्ट वक्तेपणा असा होता की जणू एका वाक्यात त्या कामाचा तोडगा निघायचा. आणि मिश्किलपणा असा होता की त्याच्या डायलॉगवर समोरचा पोट धरून खळखळून हसायचा. हा माणूस आपल्यातून निघून जाण्याची बातमी अत्यंत वेदना देणारी आहे. आज सकाळी विमान अपघातात अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं. या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजितदादांच्या कामांची कारकीर्द आपल्यापर्यंत पोहोचत होतीच, पण तरी देखील अजितदादांच्या संपूर्ण आयुष्याची डिटेल्ड कारकीर्द काय राहिलेली आहे हीच उजळणी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयाचं भारी. मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाताचं नाव म्हणजे अजित अनंतराव पवार. पावसाच्या धारांनी भिजलेल्या पश्चिम महाराष्ट्राच्या मातीचा गंध आणि सह्याद्रीच्या कड्यांसारखा कडक बाणा हा ज्यांच्या व्यक्तिमत्वात सामावलेला असायचा, अशा दादांच्या प्रवासाची ही कहाणी केवळ एका नेत्याची नाही, तर ती संघर्षाची, निष्ठेची आणि सत्तेच्या चढ उतारांची आहे. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या देवळाली गावात झाला. त्यांचं बालपण शेती आणि कष्टकरी माणसांच्या सानिध्यात गेलं. वडील अनंतराव पवार हे व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करायचे, तर चुलते शरद पवार हे राजकारणाच्या क्षितिजावर त्या काळी उदयाला येत होते. अजित पवारांचं प्राथमिक शिक्षण देवळाली प्रवरा इथं झालं. लहानपणापासूनच त्यांच्या स्वभावात एक प्रकारचा स्पष्ट वक्तेपणा होता. ज्या वयात पोरं खेळण्या बागण्यात दंग असायची, त्या वयात अजित पवार शेतात राबणाऱ्या माणसांच्या समस्या जवळून पाहत होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती वडिलांच्या निधनानंतर. त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी आणि शरद पवारांचं मार्गदर्शन यातून एका नव्या नेतृत्वाचा उगम झाला. अजित पवारांच्या राजकीय प्रवासाची पहिली पायरी ही सहकारी संस्थांमधून सुरू झाली. त्यांनी 1982 मध्ये पुण्यातल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि तिथंच संचालक मंडळावर त्यांची पहिली निवड झाली. त्या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची पहिली झलक सगळ्यांना पाहायला मिळाली. त्यानंतर 1991 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले. पण खऱ्या अर्थानं त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात पहिलं पाऊल ठेवलं ते 1991च्या बारामती लोकसभा निवडणुकीत. भाजपच्या उमेदवार प्रतिभा लोखंडे यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी त्यांनी पराभव केला आणि खासदार म्हणून वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्यांनी दिल्लीच्या संसदेत पाऊल ठेवलं. पण अवघ्या काही महिन्यातच त्यांनी शरद पवारांसाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि पुन्हा ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली आणि ते प्रचंड बहुमताने विजयी झाले. बारामती आणि अजित पवार यांचं नातं शब्दात न मावणार होतं. तिथल्या मातीवर, तिथल्या माणसांवर आणि तिथल्या विकासावर, त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्यावर त्यांनी जीवापाड प्रेम केलं. त्यानंतर विधानसभेत गेल्यानंतर सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. त्यानंतर 1992 ते 1995 दरम्यान मृदा संवर्धन, विद्युत आणि नियोजन राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. पहाटे 5 वाजता उठून कामाला सुरुवात करायची, अधिकाऱ्यांची कान उघडणी करून कामं मार्गी लावायची आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिलेला शब्द तंतोतंत पाळायचा ही त्यांची ओळख महाराष्ट्रातल्या माणसांच्या मनामनामध्ये पोहोचलेली. अजित पवारांचा हा राजकीय प्रवास हा गुलाबाच्या फुलासारखा सोपा नव्हता. त्यात काट्यांचे अडथळेही खूप होते. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आली. त्यानंतर 1999 ते 2004च्या पंचवार्षिकमध्ये जलसिंचन कृष्णा खोरे आणि सिंचन कॅबिनेट मंत्री ते होते. त्यांच्यासोबत विलासराव देशमुख असोत वा सुशील कुमार शिंदे, प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या काळात अजितदादा हा सत्तेचा मुख्य कणा म्हणून उभे राहिले. त्यांनी निभावलेली त्यांची जबाबदारी आजही शेतकरी बांधव विसरू शकत नाहीत. त्यानंतर ते 2004 ते 2009 या काळात जलसंपदा कॅबिनेट मंत्री झाले. पण याच खात्यावरून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, टीका झाली, त्यांच्या भोवती चौकशीचे फेरे लागले. पण त्या काळात त्यांच्या मनातील वेदना क्वचितच कोणी ओळखली नसेल. पण या घटनेला हा वाघाचा बछडा डगमगला नाही. त्यांनी प्रत्येक आरोपाला आपल्या कामातून उत्तर दिलं. त्यानंतर अजितदादांनी 2009 ते 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यासोबतच त्यांच्याकडे कृषी, ग्रामीण विकास, नियोजन इत्यादी विभागांचा कारभार होता. त्याच काळी महाराष्ट्राच्या राजकारणातले एक कणखर चेहरा म्हणून ते लोकांसमोर आले. त्याचबरोबर 2010 ते 2014च्या दरम्यान अर्थ विभागाचा कारभार त्यांच्या हाती आला.
पण राजकारणात काळ कधीच स्थिर नसतो. 2014 मध्ये ती सत्ता गेली आणि त्यात चौकशांचा ससेमिरा वाढला. पक्षातही काही प्रमाणात धुसफूस सुरू झाली. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक महानाट्यच घडलं. एका पहाटे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि या घटनेनं संपूर्ण देश हादरला. तो निर्णय वैयक्तिक होता की राजकीय पलटवार, या घटनेची आजही चर्चा होते. पण त्या निर्णयानं अजित पवारांच्या मनातली घुसमट मात्र जगासमोर आली. काही दिवसातच ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात परतले, कारण रक्ताची नाती आणि निष्ठा तोडणं त्यांच्या स्वभावात बसत नव्हतं. या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री पदासोबतच अर्थ नियोजन खातं सांभाळलं, पण नीतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना प्रशासकीय दिरंगाईची खंत त्यांना सतत बोचत राहिली. दिलेल्या शब्दाला जागणं ही ज्यांची ओळख होती, त्यांना जेव्हा कामात अडथळे येतात तेव्हा त्यांच्यातील कार्यकर्ता अस्वस्थ होतो. याच अस्वस्थतेतून 2023 मध्ये त्यांनी एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचललं. आपल्या लाडक्या सहकाऱ्यांच्या भविष्यासाठी आणि राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी पुन्हा एकदा सत्तेची नवी वाट पकडली आणि भाजप शिवसेना शिंदे गटासोबत जाऊन उपमुख्यमंत्री म्हणून काम ते पाहू लागले. हे करताना एका बाजूला काकांवर श्रद्धा होती आणि दुसऱ्या बाजूला जनतेची कामं करण्याची धडाडी होती. या दोन टोकांवर उभं राहून घेतलेला तो निर्णय त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णयांपैकी एक होता. राजकारणाच्या या धकाधकीत दादांनी कधीही सामान्य माणसाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून ते सतत लोकांसोबत कनेक्ट राहिले. त्यांच्या भाषणातून येणारे मिश्किल टोमणे हे लोकांना कळकळून हसवायचे. त्यांच्या या दिलदार स्वभावामुळे ते माणसांच्या थेट मनापर्यंत पोहोचले होते, हे नक्की. त्यानंतर राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजनांमधून महाराष्ट्रातील माता भगिनींच्या मदतीसाठी ते धावून गेले. राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं असावं, बाकीचा काळ फक्त समाजकारण करावं, हा त्यांचा मंत्र त्यांच्या प्रत्येक कृतीमधून दिसून यायचा. 2024च्या निवडणुकीत जेव्हा बारामतीच्या मातीत सुनेत्रा पवार आणि सुप्रियाताई हे राजकीय युद्ध उभं राहिलं, तेव्हा दादांचं मन हेलावून गेलं. त्यासोबतच त्यांनी त्या निवडणुकीत लावलेली ताकद हे आपल्या जनतेला ठाऊक होती. आपल्या माणसांच्या समोर उभं राहताना होणाऱ्या वेदना त्यांनी जगासमोर मांडल्या. आजवर मी बारामतीसाठी काय कमी केलं, हा त्यांचा आर्त सवाल आजही सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात घुमतोय. अजित पवारांची कारकीर्द म्हणजे संघर्षातून माखलेले कठोर नेतृत्व होतं, जे लोकांच्या कामांसाठी पहाटे 5 वाजता घरातून बाहेर पडायचं, सकाळपासून कामांची तोप डागून मंत्रालयात हजर राहायचं. उभ्या उभ्या जनतेचे प्रश्न सोडवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला, ही घटना काळीज हेलावून टाकणारी आहे. स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या पक्षाचा झेंडा घेऊन पुढे जाताना त्यांच्या समोर केवळ विकासाचं ध्येय होतं. शून्यातून विश्व निर्माण करत असताना त्यांनी कधीही पराभव मान्य केला नाही. एक समृद्ध आणि स्वच्छ महाराष्ट्र घडवण्याचं हे स्वप्न आज विमान अपघातात मात्र थांबलंय. महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे सोनेरी पान अशा दुर्दैवी घटनेनं पालटणं हे खूप वेदनादायी आहे. दादा या 2 अक्षरी नावातच एक जरब आणि तितकीच आपुलकी दडलेली होती. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी ही फक्त सत्तेच्या राजकारणात नाही, तर सामान्य माणसाच्या मनामध्येही तितकीच मोठी आहे. अजितदादांची कार्यपद्धती ही नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट व्यक्ती राहिली, पण या कठोर नारळाच्या आत एक अत्यंत संवेदनशील आणि लोकांशी नाळ जोडलेला माणूस दडलेला होता. लोकांसोबत त्यांचं कनेक्शन हे केवळ भाषणांपुरतं किंवा निवडणुकींपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते कामाच्या माध्यमातून विणलं गेलेलं एक घट्ट नातं होतं. शब्दापेक्षा जास्त महत्व कामाला देणारा दादा आज आपल्यातून हरवून गेला. एखादा कार्यकर्ता संकटात असेल किंवा राज्याच्या कोपऱ्यातील एखाद्या माणसाला मदतीची गरज असेल, तर दादांचा एक फोन तिथं वेळेत पोहोचलेलाच असायचा. त्यांचं प्रेम हे दाखवण्याचं नव्हतं, तर ते गरजेच्या वेळी धावून जाण्याचं होतं. अनेकदा लोक त्यांच्या शिस्तीला घाबरायचे, पण त्याच शिस्तीमुळं प्रशासनात एक प्रकारची गती यायची, ज्याचा थेट फायदा लोकांना मिळायचा. जेव्हा ते आपल्या कार्यकर्त्यांशी किंवा मतदारांशी संवाद साधायचे, तेव्हा त्यात कोणताही बडेजाव नसायचा. जे पोटात ते ओटात ही साहजिकता त्यांच्या मनात असायची. कसं काय चाललंय या साध्या प्रश्नातूनही ते समोरच्या माणसाच्या काळजाचा ठाव घ्यायचे. त्यांच्या सडेतोड बोलण्यामुळं कधी कुणी दुखावलं गेलं नाही, ना त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळं कोणाला राग आला. त्यांच्या स्वभावातली निरागसता ही जवळून ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहिती होती. आज दादा आपल्यात नाही आहेत, ही गोष्ट मनाला चटका देऊन जाणारी आहे. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्र एका गंभीर नेतृत्वाला मुकलाय, ज्यानं राज्याच्या हितासाठी आणि सामान्यांच्या प्रगतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं. आज जरी ते आपल्यात नसले, तरी त्यांनी उभी केलेली विकास कामं आणि लोकांच्या मनात निर्माण केलेले प्रेमाचं स्थान सदैव जिवंत राहील. हीच त्यांच्या कार्याची आणि त्यांच्यातील भावनिक संवेदनशीलतेची खरी पावती आहे. अजितदादांसोबतच्या तुमच्या काय आठवणी आहेत? त्यांच्या स्वभावातली कोणती गोष्ट तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.